नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत 15 ते 20 दिवस टिकणारे गव्हाचे पीठ वापरून केलेले खुसखुशीत असे मोदक. त्याच्यासाठी 2 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, 1 कप पिठी साखर घेतली आहे, अर्धा कप बारीक रवा घेतला आहे, 1 टेबलस्पून खसखस आणि वेलची जायफळ पूड इथे घेतली आहे. इथे खोबरा डोल किसून सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा बाजारात जे डेसिकेटेड कोकोनट मिळतं ते सुद्धा इथे वापरू शकता. इथे जाडसर किसलेला सुक्या खोबऱ्याचा किस मी वापरला आहे. हा किस आपल्याला स्लो ते मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे. एकसारखा परतत हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता हलका सोनेरी रंग आला आहे. आता आपण हा खोबरा किस बाजूला काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. स्लो ते मीडियम गॅसवरच खसखस ही भाजून घ्यायची आहे. 1 मोठा चमचा भरून मी इथे खसखस घेतली आहे. ज्या वाटीने सुक्या खोबऱ्याचा किस मोजला त्याच वाटीने मी सर्व साहित्य हे मोजून घेतले आहे आणि पाव वाटी ही खसखस त्याच वाटीने मी मोजून घेतली आहे. हलकासा रंग बदलला की खसखस आपल्याला ही काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा तूप घालून हा रवा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. स्लो ते मीडियम आच ठेवूनच मी हा रवा चांगला परतून घेणार आहे. ह्या सारणाचे मोदक हे 15 ते 20 दिवस चांगल्या पद्धतीने टिकतात. तुम्ही हे मोदक बनवून ठेवू शकता. गव्हाचे पीठ वापरून खुसखुशीत असे मोदक आज आपण बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता हळूहळू रव्याचा रंग हा बदलतो आहे. सोनेरी रंग रव्याला यायला सुरुवात झाली आहे. आणखी थोडा वेळ हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा रंग अशा पद्धतीने सोनेरी झाला की आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा ड्रायफ्रूटची भरड टाकायची आहे. काजू, पिस्ते, बदाम अशा पद्धतीने मी मिनिटभर त्याच्या गरम रव्यामध्ये परतून घेतला आहे. खसखसची जी पावडर मी इथे करून घेतली आहे. मिक्सरमध्ये खसखसची आपल्याला दरदरीत अशी पावडर करून घ्यायची आहे. ती पण याच्यामध्ये कढईमध्ये घालायची आहे. गॅस मी सध्या बंद केला आहे. सुक्या खोबऱ्याचा किस पण मी थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला. जाड सुक्या खोबऱ्याचा किस असल्यामुळे थोडासा मिक्सरमध्ये मी हा फिरवून घेतला, नाहीतर आपले मोदक हे फुटण्याची शक्यता असते. आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे. 1 वाटी मी इथे पिठी साखर घेतली आहे. वेलची जायफळ पूड पण आपल्याला ह्या मिश्रणात घालायची आहे. रवा पण मी ह्या मिश्रणात घालून घेतला आहे. सर्व साहित्य हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. आपलं मोदकाचं सारण हे तयार आहे. आता ते थोडं थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपल्याला इथे ज्या वाटीने आपण सुक्या खोबऱ्याचा किस मोजून घेतला त्या वाटीने 1.5 वाटी मी इथे कणिक घेतली आहे. कणिक आपल्याला बारीक मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे रवा पण घ्यायचा आहे. म्हणजे कुरकुरीत असे आपले मोदक खुसखुशीत तयार होतील. पीठ आपलं चाळून हे तयार झालं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आता इथे पाव वाटी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. मोहनासाठी आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे. इथे पाव वाटी तेलाचं कडकडीत मोहन मी गरम करून घेतलं आणि 2 मिनिट पिठाला हे असंच लावून घ्यायचं आहे. तेल सध्या गरम आहे, चटका बसू शकतो, म्हणून 2 मिनिटांनी आपल्याला पिठाला हे तेलाचं मोहन चांगलं लावून घ्यायचं आहे. पिठाचा मुटका हा वळतो आहे. तेलाचं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीपेक्षा घट्ट गोळा मळायचा आहे.
कणिक आपली मळून तयार आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला कणिक ही मुरवत ठेवायची आहे. पीठ चांगलं मुरल्यावर आपल्याला मोदक हे तयार करायचे आहे. पीठ चांगलं मुरलं आहे. 20 मिनिटं झाली आहेत. हाताने आपल्याला हा गोळा परत असा एकदा मळून घ्यायचा आहे. आता एक छोटा गोळा घेऊन त्याची आपल्याला पारी लाटायची आहे. अशा पद्धतीने पारी लाटून पातळ अशी पारी आपल्याला लाटायची आहे. काठानी थोडे पातळ अशी पारी ठेवायची आहे आणि मधोमध किंचित जाडसर अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये पारीमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि मोदक आपल्याला तयार करायचा आहे. अशा पद्धतीने जितक्या शक्य होती तितक्या कळ्या पाडून आपल्याला अशा पद्धतीने मोदक हा तयार करायचा आहे. एक्स्ट्रा जे पीठ असतं ते काढून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने मोदकाला आकार द्यायचा आहे. आता दुसऱ्या पद्धतीने मोदक कसा करायचा ते आपण बघणार आहोत. एक कापड ओला करून आपल्याला घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. इथे मी सुती कापड वापरला आहे आणि त्याच्यामध्ये मोदक हे तयार केलेले मोदक हे ठेवायचे आहेत. म्हणजे आपली वरची पारी ही सुकणार नाही आणि आपला मोदक हा तळताना फुटणार नाही. आता दुसऱ्या पद्धतीने आपण मोदक कसा बनवू शकतो ते आपण बघणार आहोत. तशाच पद्धतीने पारी ही लाटून घ्यायची आहे. मधोमध किंचित जाड आणि काठानी पातळ अशी पारी ही लाटून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने कळ्या पाडून खोलगट अशी एक वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये सारण बनवून आपल्याला सर्व कळ्या ह्या एकत्र जोडून घ्यायच्या आहेत आणि मोदक हा अशा पद्धतीने तयार करायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कळीदार मोदक असा तयार करू शकता. आता आपण तिसऱ्या पद्धतीने मोदक तयार करून बघू. एक तयार केलेली पारी मी घेऊ, त्यात सारण भरून घेऊ आणि आपल्याला अगदी छोट्या छोट्या ह्या प्लेट्स एकमेकावर जोडत अशा एका ठिकाणी जमा करत आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे. दोन्ही हाताचा आधार घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्लेट्स एकमेकांवर जोडून अशा पद्धतीने मोदक हा तयार करून घ्यायचा आहे. जास्तीचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मोदकाला हा छान असा आकार देऊन मोदक हा तयार करून घ्यायचा आहे. मोदक तळायला घ्यायचे आहेत. कढईमध्ये हलकं गरम हे तेल करायचं आहे. छोटासा गोळा टाकून तो वर आला की तेल गरम झालं असं समजायचं. त्याच्यानंतर स्लो आचेवर आपल्याला हे मोदक तळायचे आहेत. म्हणजे खुसखुशीत असे मोदक तयार होतात आणि ते कच्चे राहत नाही. तेलामध्ये मोदक थोडा वेळ सेट होऊ द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर झारा लावून ते मोदक सर्व बाजूनी खमंग असे तळून घ्यायचे आहेत. येत्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीचे मोदक हे नक्की बनवून बघा. 15 ते 20 दिवस टिकणारे हे मोदक आहेत. अतिशय खमंग असे हे मोदक बनवून तयार होतात. अशा पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि
बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने सर्व मोदक आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. मोदकाचं जे टोक असतं ती बाजू आपल्याला थोडी जास्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे मोदक हे कच्चे राहणार नाहीत. सर्व बाजूनी मोदक हे तळून तयार आहे. अशा पद्धतीने सर्व मोदक हे तयार करून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. जे सारण आपण मोदकासाठी बनवलं होतं त्याचीच करंज्या पण फार खुसखुशीत अशा बनवून तयार होतात आणि 21 मोदकाबरोबर एक करंजीही बनवल्या जाते. ह्याच सारणापासून करंजीसुद्धा बनवू शकता. अशाच पद्धतीने सर्व मोदक हे तळून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवर हे मोदक खमंग असे बनवून तयार होतात. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.